परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. मुंबईच्या दौऱ्यात आई. श्री हरिमंदिरात बाळगोपाळ व माय बहिणींना भजनाचा पाठ देऊन 12 वर्षे झाली. त्यावर भगिनी आईंच्या शिकवणुकीप्रमाणे तेथील भजनाचा नित्यक्रम चालवू लागल्या. त्याच सुमारास जांभेकरांची बदली ठाण्याला झाली. तेव्हा त्यांनी आईंना आपल्याकडे बोलावणे केले. आईंना पण तेथे भजन मंडळ स्थापन करावयाचे होते. त्यामुळे त्या लगेच तेथे गेल्या. ठाण्यातील काही भगिनींना भजन शिकवून प्रथम नौपाडा रोड येथे ब्राह्मणवाडीत श्री भडकमकरांच्या घरी भजन चालू केले. नामदेववाडीत आईंनी स्वहस्ते श्री सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथीचा 7 दिवस उत्सव साजरा केला. पुढे भडकमकरांच्याकडे चालत असलेल्या भजनात उपस्थिती दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे नौपाडा रोडवर राहणारे जयवंत ठाकूर यांची जागा परमपूज्य आईंनी भजनास पसंत केली. श्री जयवंत ठाकूर यांचे वडील कैलासवासी लक्ष्मण ठाकूर यांना पुष्कळशी मुले होऊन दगावली. त्यानंतर ते पत्नी रंगूबाईसह हुबळीच्या मठात श्री सिद्धारूढ महाराजांच्या दर्शनास गेले. उभयतांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. स्वामींच्या कृपाशीर्वादाने पुढे त्यांना एक पुत्ररत्न झाले. हेच श्री जयवंत ठाकूर होय. त्या जोडप्याची सिद्धारूढ महाराजांच्यावर अत्यंत भक्ती होती. त्यांनी स्वतः घर बांधून त्यास सिद्धाश्रम असे नाव ठेवले. त्यामुळे आईंचे ठाण्याला जाणे झाले की त्यांच्याकडेच आईंचा मुक्काम असतो. श्रीहरिमंदिरात दिवसेंदिवस उपस्थिती वाढू लागल्यामुळे जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे श्रीहरिमंदिराच्या उजवीकडे खास भजनासाठी इसवी सन 1959 साली एक इमारत बांधण्यात आली. तिचे नाव परमार्थ निकेतन असे ठेवले. 2 वर्षानंतर दादर, गोरेगाव वगैरे मुंबई भागात भजन मंडळ स्थापण्याकरिता मुद्दाम आई मुंबईला गेल्या. ठरविलेले कामे संपल्यावर त्यांना काही दिवस एकांतात राहण्याची इच्छा झाली. 2-3दा तसे त्यांनी बोलूनही दाखवले. पण 2 महिने निघून गेले तरी लोकांच्या गर्दीतून सुटणे त्यांना मोठे मुश्किलीचे होऊन बसले. पुढे एके दिवशी एकाएकी त्यांचे अंग आखडल्यासारखे होऊन त्या स्वस्थ पडून राहिल्या. सबंध दिवस खोलीतून बाहेर न आल्यामुळे भक्त मंडळींना काळजी वाटू लागली. श्वास घेत असताना आईंना गुदमरल्यासारखे होई. हे जवळच्या भक्ताकडून जेव्हा सर्वांना समजले तेव्हा प्रमुख भक्त मंडळींनी तेथील प्रसिद्ध डॉक्टर गोखले यांच्या दवाखान्यात त्यांना बोलावून नेले. तपासणीअंती डॉक्टरनी यकृताला सूज आली असून हृदय अशक्त झाले आहे करिता 2 महिने यांना निवांत जागी ठेवले पाहिजे, नाहीतर तुम्ही यांच्या सहवासाला मुकाल असे सांगितले. त्यावर भक्त मंडळींनी डॉक्टरांचे सांगणे लगेच अंमलात आणले. रंगूताई जोशी यांच्या बंगल्यात आईंची राहण्याची व्यवस्था केली आणि लक्ष्मीबाई जांभेकर यांना आईंच्या शुश्रूषेला ठेवले. तिसऱ्याने कोणीच जावयाचे नाही असे म्हणून बंदोबस्त ठेवला व बाहेरून कुलूप लावले. तरी पण सवयीप्रमाणे मंडळी दर्शनाला येत आणि थोडा वेळ उभे राहून जिन्याच्या पायरीवर नारळ केळी ठेवून तिथूनच नमस्कार करून जात. लक्ष्मीबाईंनी काही कामासाठी दरवाजा उघडला की जिना सारा नारळ केळी कापूर उदकड्यांनी भरलेला असावयाचा. 2 महिन्यानंतर मंडळींना भेटण्यास परवानगी देण्यात आली. भक्त मंडळीत आई बसल्या असता एका भक्ताने आता तब्येत कशी आहे असे आईंना विचारले. आई म्हणाल्या, वास्तविक मला काहीच झाले नव्हते.
पण काही दिवस निवांत राहण्याची माझी जी इच्छा होती ती देवाला पुरवायची होती. म्हणून हृदय अशक्त झालेले आहे आणि यकृताला सूज आली आहे असे कृष्णाने डॉक्टरांच्या तोंडून वदविले. मागे एकदा 5-6 वर्षे सारखे माझ्या छातीत दुखत होते. फार वेळ बसायला जमत नव्हते. बहुतेक मी निजून राहत होते. मुंबईला आल्यावेळी एका भोळ्या भक्ताने एका दवाखान्यात मला नेले. जिना चढून आत गेले इतक्यात तिथे दाराशी बसलेल्या बाईंनी नाव तक्रार विचारून कागद केला आणि 20 रुपये मागितले. पैसे घेऊन बाजूच्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. माझा नंबर आल्यावर मला आत बोलावले. तपासणीच्या खोलीत मी व डॉक्टरीनबाई असे दोघेच होतो. त्यांनी प्रथम माझ्या पातळाच्या पदराला हात लावला आणि हे पातळ तुम्ही कुठे घेतले असे विचारले. मी म्हणाले मुंबईला. किती रुपये पडले? माझ्या लक्षात नाही. घेऊन किती वर्षे झाली? झाली 7-8 वर्षे. अजून फाटले कसे नाही? फारसे मी नेसत नसते. तुम्ही कोणत्या गावच्या? मी मद्रासकडची. राहता कुठे? मुंबईला. लग्न झाले काय? होय. मुले आहेत काय? होय. किती आहेत? 2. मुलांची लग्ने झालीत काय? नाही. शिकतात काय? होय. तुम्ही काय उद्योग करता? मी काही करत नाही. मग तुमचं जीवन कसं चालतं? मालकाने ठेवलेले उत्पन्न आहे. डॉक्टरीनबाईंनी परत पातळाला हात लावला आणि म्हणाल्या एकूण काय? शेवटी पातळ कोणत्या दुकानात घेतले ते सांगितलेच नाही की. बरे, आता या तर. त्यावर मी जिना उतरले. बाहेर भोळा भक्त माझी वाट पाहत होता. त्याने आतुरतेने विचारले डॉक्टरीनबाईंनी काय सांगितले? वास्तविक डॉक्टरीनबाईंनी मला तपासण्याऐवजी माझे पातळ तपासले होते. पण त्याच्या समाधानासाठी तुम्हाला काहीच झालेले नाही. 40शी उलटली म्हणजे बायकांना असा त्रास होतो. औषधाची काही जरुरी नाही असे त्या म्हणाल्या. याप्रमाणे सांगून त्याची मी समजूत घातली. आईंच्या या बोलण्याने 2 महिन्यापासून सर्वांना जी भेटण्याची तळमळ लागली होती ती एकदम शांत झाली. एकूण काय? कृष्णाने मागे दुखणे होते ते एकदम नाहीसे केले आणि आता नव्हते दुखणे ते उपस्थित केले. इसवी सन 1965 साली गोरेगावला एक आश्चर्यकारक घटना घडली. ती म्हणजे ही की गोरेगावला आईंचा मुक्काम असून देवीच्या देवळात सप्ताह सुरू होता. सप्त्याच्या 5व्या दिवशी आरती झाल्याबरोबर आई दादरला जावयास निघाल्या, कारण तेथे प्रवचन होते. बाबूराव काळे यांनी मोटार आणून उभी केली. प्रथम आई मोटारीत बसल्या. त्यावर रेगे, मदलूर आणि आईंचे चिरंजीव असे तिघे बसले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून मोटार चालू केली. सर्वांच्या मुखातून ओम नमः शिवाय हा नामोच्चार चालला होता. 2 फरलांगावर मोटार गेली तोच घोडबंदर रोडवर सुमारे 65 वर्षे वयाचा एक शेठजी अचानक आडवा आला. मोटार जोरात सोडली असल्याने काळेना ती लगेच आवरता आली नाही. तो माणूस मोटारीच्या धक्क्यासरशी 6 फूट पलीकडे जोरात फेकला गेला. इतक्यात मोटार थांबविण्यात आली. आई म्हणाल्या, काय काळे, आज तुम्ही मोटार बाहेर काढीत असता देवाला विसरलात वाटते. तेव्हा काळेंनी जीभ चावली. त्याचे कारण हे की काळे यांनी प्रथम आईना आपल्या मोटारीत बसण्याविषयी जेव्हा विनंती केली तेव्हा प्रत्येक वेळी मोटार बाहेर काढीत असता देवा
तू माझ्याकडून सेवा करून घे असे तुम्ही म्हणत जा. याप्रमाणे आईने त्यांना सुचविले होते. ही आईंची सूचना ते कटाक्षाने पाळीत असत. यावेळी मात्र ते विसरले होते. आईंच्या पुनरपी सांगण्याने चटकन त्यांना आपली चूक लक्षात आली. मुंबईसारख्या शहरात काय विचारता, जरासे काही झाले की एकदम माणसे गोळा होतात. ती तर ऑफिस सुटण्याची वेळ होती, त्यामुळे माणसांच्या गर्दीमुळे रस्ता भरून गेला. पण एकाच्याही तोंडून चकार शब्द बाहेर पडला नाही. काळे तर तटस्थ बसून राहिले. ते पाहून आई म्हणाल्या, काळे, जरा खाली उतरा, त्या माणसाला कुठे लागले का पहा. आईंच्या या आज्ञेने काळेंना मोठा धीर आला. चटकन उठून ते पडलेल्या इसमाजवळ गेले. आश्चर्याची गोष्ट ही की तो इसम हरे राम म्हणत उठला आणि कपडे झटकू लागला. त्याच्या अंगाला तिळमात्रही दुखापत झाली नाही. डोळ्यांना लावलेली 40 देखील जागेवरून थोडी सुद्धा हलली नाही. अर्थात त्याला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचला नाही. भोवताली 100-200 लोक जमले असून सुद्धा चहूकडे शांतताच होती. शेठ घरी जाण्यास निघाला. इतक्यात आईने त्याला मोटारीत बसायला सांगितले. वाटेत शेठला उद्देशून आई म्हणाल्या, तुमच्या पदरी पुण्याचा साठा होता म्हणून आज अशा तऱ्हेने तुमचा अपमृत्यू टळला. याचकरिता मनुष्याने नेहमी पुण्यकर्म करीत राहावे असे संतांचे सांगणे असते. देवाने आपल्या नामाचे सामर्थ्य कसे काय आहे हे आमच्या निदर्शनास आणून दिले. इतक्यात शेठचे घर आले. त्याला घरी पोहोचवून मोटार पुढे गेली. नवलाची गोष्ट ही की वाटेत अशी अडचण निर्माण होऊन सुद्धा ठरलेल्या वेळात आईंचे दादरला पोहोचणे झाले. ठाण्याला ठाकूरांच्याकडे भजन चालू केल्यानंतर दिवसेंदिवस उपस्थिती वाढू लागल्यामुळे पुढे पुढे त्यांची जागा पण अपुरी पडू लागली. त्यामुळे खास भजनासाठीच एक हॉल बांधावा असा आईने विचार केला आणि त्यासाठी विष्णूनगरला एक जागा घेण्याचे ठरविले. ही गोष्ट ठाकूर व गुलाबताई म्हणजे त्यांच्या सासूबाई यांच्या कानापर्यंत जाताच दुसरे ठिकाणी भजन होऊ लागले तर आपल्या घरचे भजन अंतरणार, तेव्हा आपल्या जागेत जर हॉल बांधला तर आपल्या घरी भजन कायमचे राहील असे त्यांना वाटले. त्यावर ते उभयता आईंच्याकडे आले. त्यावेळी आईंचा मुक्काम प्रशांतनगर येथे होता. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विष्णूनगरची जागा रद्द करविली. पुढे आईंचे बेळगावला येणे झाले. तिकडे भजनासाठी हॉल बांधण्याचा विचार ठाकूरांनी जो आईंच्या पुढे मांडला होता त्याचा त्यांना विसर पडला. त्यामुळे त्यांनी त्या जागेत दुकाने बांधविली. वर्षानंतर ठाकूर आईंच्याकडे आले आणि घरगुती काही तक्रार सांगू लागले. तेव्हा विसरलेल्या गोष्टीचे आईने त्यांना स्मरण करून दिले. त्यावर इसवी सन 1966 साली ठाण्याच्या CKP हॉलमध्ये झालेल्या शिवरात्रीच्या महोत्सवात दुकानावरची खुली जागा आईना दान म्हणून त्यांनी अर्पण केली. त्यानंतर भक्त मंडळींनी अर्पण केलेल्या गुरुदक्षिणेचा व्यय करून त्या जागी आईने सभामंडपाचे बांधकाम सुरू केले. पण पावसाळा आल्यामुळे गच्चीपर्यंतचे काम पुरे करून आई परत बेळगावी गेल्या. पावसाळा संपल्यावर शिल्लक असलेले बांधकाम पुरे करण्यासाठी आईने मुंबईला जाण्याचा विचार केला. पण त्यांच्या डाव्या डोळ्याला सारखे पाणी येऊ लागले आणि धुरकट दिसू लागले. तपासणीअंती मोतीबिंदू असल्याचे समजले. इतक्यात आईंना बोलवण्यासाठी ठाण्याहून भक्त मंडळी बेळगावी आली. त्यासमयी ठाण्याच्या भक्त मंडळींना उद्देशून बेळगावची भक्त मंडळी म्हणाली,
आईंच्या डाव्या डोळ्याचा मोतीबिंदू तयार झाला आहे. करिता आधी ऑपरेशनचे काम उरकून घेऊन मगच सभामंडपाचे शिल्लक राहिलेले काम हाती घेतले तर बरे होईल. दुसरे दिवशी आईंचे ठाण्याला जाणे झाले. एकदा उद्घाटन करून त्या जागी भजन सुरू केल्यावरच ऑपरेशन करून घ्यावयाचे असे आईने ठरविले असल्याने त्यांनी लगेच बांधकाम सुरू करण्याबद्दल इंजिनियरला सांगितले. त्याप्रमाणे काम सुरू झाले. एके दिवशी भक्त मंडळींनी ऑपरेशनबद्दल आईंच्या जवळ गोष्ट काढली असता आई म्हणाल्या, सध्या मला खोकला येत आहे. खोकला असताना ऑपरेशन करावायचे नाही असे डॉक्टर सांगत असतात ना. करिता खोकला साफ बंद झाल्यावर त्याचा विचार करूया. त्यानंतर काही दिवसांनी ऑपरेशनबद्दल तेथील मंडळींनी पुन्हा गोष्ट काढली. तेव्हाही त्यांनी खोकल्याचे निमित्तच पुढे केले. 2 महिन्यानंतर तेथील प्रमुख भक्त मंडळींनी मोतीबिंदूच्या ऑपरेशनबद्दल डॉक्टरजवळ सविस्तर माहिती विचारली असता ते म्हणाले, रक्तदाब व मधुमेह या दोन्हींचा रिपोर्ट आधी आणून द्या. नंतर ऑपरेशनची तारीख ठरवू. पुढे डॉक्टरांच्या तपासणीत मधुमेहाच्या विकाराचा दोष दिसून आला. तेव्हा डॉक्टरनी आईना 8-10 दिवस फक्त ताकदुधावर राहा, त्यानंतर पुन्हा तपासू असे सांगितले. त्यावर दादरच्या नामसप्ताहाला आमंत्रण आल्यावरून आई तिकडे गेल्या. तेथील काम उरकून 17 दिवसांनी जेव्हा परत आल्या तेव्हा पुन्हा डॉक्टरनी तपासणी केली व म्हणाले, किंचित दोष राहिला आहे. अजून 8-10 दिवस ताकदुधावर राहिलात तर पूर्ण निर्दोष होईल. त्यावर आईना डोंबिवलीला बोलावणे आले. 10 दिवसानंतर तेथून जेव्हा परत आई ठाण्याला आल्या तेव्हा पुन्हा डॉक्टरनी तपासणी केली आणि आता मात्र काहीच दोष राहिला नाही असे सांगितले. वास्तविक त्यांनी सांगितल्याप्रमाणे आईने थोडे सुद्धा पथ्य सांभाळले नाही. पण देवाची किमया ती आम्हा मानवांना काय समजणार. थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा म्हणाले, यानंतर ऑपरेशन करायला हरकत नाही, कारण रक्तदाब प्रमाणशीर आहे. आई म्हणाल्या, अजून खोकला कमी झाला नाही की हो? डॉक्टर म्हणाले, फार दिवसांपासून खोकला आहे असे मी ऐकतो. तेव्हा एकदा रक्त तपासून पाहणे बरे. त्यानंतर रक्त तपासणी झाली. त्यात अस्थमाचा दोष असल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यावर दिवसातून 6 गोळ्या याप्रमाणे 15 दिवसांच्या गोळ्या दिल्या आणि 15 दिवसानंतर पुन्हा एकदा रक्त तपासूया असे ते म्हणाले. त्यानंतर आईंचे पुन्हा डोंबिवलीला जाणे झाले. पुढे राहिलेले बांधकाम पुरे करून 15 दिवसांनी म्हणजे 10 फेब्रुवारी 1967 या दिवशी ठाण्याच्या सभामंडपाचे उद्घाटन झाले. या सभामंडपाचे नाव परमार्थ निकेतन होय. तेव्हापासून तेथे रोज सायंकाळी 4:30 ते 6 व रात्री 9 ते 10 असा 2 वेळा परमपूज्य आईंच्या शिकवणुकीप्रमाणे भजन व प्रार्थनेचा नित्यक्रम चालू आहे. रविवारी फक्त सकाळी 8 ते 9 पर्यंत सामुदायिक जप व बालोपासना म्हटली जाते. येथील उत्सव बेळगावच्या परमार्थ निकेतनमधील पद्धतीप्रमाणे होतात. ही जागा ठाणे रेल्वे स्टेशनपासून 2 मिनिटांच्या अंतरावर नौपाडा रोडवर आहे. एकंदरीत उद्घाटनाचे काम झाल्याशिवाय ऑपरेशन करावयाचे नाही असे आईने जे ठरविले होते त्याचप्रमाणे शेवटी घडून आले. आईंच्या त्या निश्चयाला भक्त मंडळी अडथळा आणीत आहेत म्हणून देवाने मध्यंतरी डॉक्टरांच्या तपासणीचा हा सर्व गोंधळ निर्माण केला असावा असे मला वाटते. उद्घाटनानंतर मुलुंडच्या भक्तमंडळींच्या आग्रहावरून आई तेथे राहावयास गेल्या. तिथे आईना आवडेल असे वातावरण होते. म्हणून म्हणा
किंवा ऑपरेशन करून घेण्याची आईंच्या मनाची तयारी झाली होती म्हणून म्हणा. एकंदरीत औषधा वाचून खोकला दिवसेंदिवस कमी कमी होत गेला. पुन्हा रक्त तपासले आणि एक्सरे पण काढला. रिपोर्ट पाहताच आम्ही दिलेल्या गोळ्यांचा चांगलाच परिणाम झालेला दिसतो. आता मात्र ऑपरेशन करण्याला हरकत नाही असे डॉक्टर म्हणाले. दुसरे दिवशी महाशिवरात्रीच्या उत्सवाला बेळगावला येण्याबद्दल तेथील भक्त मंडळींची बरीचशी पत्रे आली. त्यावरून उत्सवाला जावे आणि तेथील उत्सव संपल्यावर तेथेच ऑपरेशन करून घ्यावे असा आईने विचार केला. पण श्रीमती इंदिराबाई जोशी, भागवत हॉस्पिटल येथे असणाऱ्या नर्सबाई या नेहमी आईंच्याकडे येणाऱ्या असल्याने आपल्या हॉस्पिटलमध्येच आईंच्या डोळ्याचे ऑपरेशन व्हावे असा त्यांनी हट्ट धरला. त्यावर डॉक्टर सौ शीलाताईंनी पण आपल्या दवाखान्यातच ऑपरेशन व्हावे याबद्दल मनापासून इच्छा दर्शविली. त्यामुळे आईंचा नाईलाज झाला. पुढे फेब्रुवारी 24 तारखेला सकाळी 8 वाजता ऑपरेशन करण्याचे ठरले. ऑपरेशनच्या दिवशी 6:30 वाजेपर्यंत खोकला येत होता. तेव्हा आईना वाटले, असाच जर खोकला येत राहिला तर डॉक्टर काय म्हणतील. बरे, तसे कळवावे तर जवळपास श्री रेगे किंवा दुसरे कोणीच नाही. इतक्यात आतून संदेश आला, 5 चमचे साखर खा आणि दवाखान्यात जाण्यास निघ. तोच श्री काळे मोटार घेऊन बोलावयाला आले. लगेच आई मोटारीतून दवाखान्याला गेल्या. बरोबर 8 वाजता नर्सबाईंनी ऑपरेशन टेबलावर निजावयास सांगितले. आईना नेहमी छातीत दुखत असल्याने त्या प्रथम कुशीवर मग उताने निजत असतात. पण टेबल अरुंद असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांना कुशीवर वळता आले नाही. त्यामुळे आईंच्या छातीत एकदम जोराची कळ आली. म्हणून त्या छातीवरून हात फिरवू लागल्या. याची डॉक्टरना कशी कल्पना असणार. डॉक्टर वझे हे सर्जन होते. ते एकदम चिडले आणि अंगबिंग हलवायचे नाही असे जोराने म्हणाले. लगेच आईने हात बाजूला घेतले. ऑपरेशनच्या वेळेला आईंच्या अंगाचा कोणताही भाग म्हणजे पापण्या सुद्धा किंचित देखील हलल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांनी श्वास देखील कोंडला होता. ऑपरेशन करता करता डॉक्टरांचे तोंडून व्हेरी गुड पेशंट, व्हेरी गुड पेशंट असे उद्गार निघाले. ऑपरेशन नंतर आईने श्वास कोंडल्याचे जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले तेव्हा श्वास सोडा, श्वास सोडायला हरकत नाही असे ते म्हणाले. ऑपरेशनचे काम उरकून डॉक्टर बाहेर गेल्यावर इतर डॉक्टर व आईंच्या भक्तमंडळींना उद्देशून, हजारो पेशंट्स माझ्याजवळ येऊन गेले असतील, परंतु असा पेशंट मात्र मी कधीच पाहिला नाही असे त्यांनी उद्गार काढले. पार्ले येथे विश्रांतीसाठी जागा घेऊन ठेवली होती. तेथे 8व्या दिवशी आईंचे येणे झाले. रोज डोळ्यात औषध घालण्याची सेवा रेगेने घेतली होती. घरी आल्यावर डोळा धुण्याचे काम आई स्वतः करीत असत. पण औषध घालतेवेळी त्यांचा हात थरथर कापत असे. त्यामुळे ते भीत भीत औषध घालीत. एके दिवशी आईंच्या डोळ्यात 2 फुटांवरून औषध पडले. त्यामुळे जखमेला मार बसून डोळा सुजून ठणकू लागला आणि डोळ्यातून सारखे पाणी येऊ लागले. म्हणून त्यानंतर ती सेवा आईने दुसऱ्याला दिली. आपण हाती घेतलेली सेवा शेवटाला गेली नाही याबद्दल रेगेंना फार फार वाईट वाटले. त्याने आईला प्रश्न केला, ठाण्यातील परमार्थ निकेतन सभामंडपाच्या भिंतीला रंग लावणे, बोर्ड रंगविणे, ती सेवा माझ्या हातून व्यवस्थित झाली. पण ही सेवा थोडक्यात असून सुद्धा माझ्या हातून का तडीस गेली नाही. आई म्हणाल्या, रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ चालला होता. एक डोम उंच बांबू दोन्ही हाताने धरून उभा होता. दुसरा डोम ढोलके वाजवत होता.
तिसरा डोम दुरून जोरात पळत पळत येऊन बांबूवर चढे आणि टोकापर्यंत जाऊन खाली उडी मारी. ते पाहून वाटेवरून जाणाऱ्या एका चोराला वाटले की या डोंबाला मी जर चोरी करायला घेऊन जाईन तर गेटावर किंवा कौलावर चढण्याचे काम हा उत्तम प्रकारे करील. त्यावर चोराने डोंबाऱ्याशी सख्य केले आणि त्याला घेऊन तो एके दिवशी चोरी करण्यास गेला. चोराने जेव्हा डोंबाला गेटावर चढून आत जाण्यास सांगितले तेव्हा डोंब म्हणाला, ढोलके वाजविल्याशिवाय मला चढता येत नाही. त्याप्रमाणे तुमच्या हातून जी जी कामे होतात ती सर्व तंबाखूच्या गुंगीत होत असतात. पण आईंच्या जवळ यावयाचे म्हणून तुम्ही तंबाखू तोंडात धरली नव्हती. त्यामुळे तुम्हाला सुचेनासे होऊन क्षुल्लक सेवा असून देखील पार पडू शकली नाही. ओम नमः शिवाय.